चला आज मिसलेनियस संपून टाकू बरं पटापट आता बोलायचं नाही पटापट लिहायचं. यस सर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. तुम्ही काही पुढे हालचाल केली का त्याच्यात? सॉल्व केली पुढचे बरोबर ते असेल तर फक्त ऍप्लिकेशन डिफरंट इंटिग्रल टेस्ट ठेवायची का? हा सर हा तेच बरं आहे. म्हणजे पूर्ण तो टॉपिक क्लिअर होईल तुमचा. मग एकदम तिघं ऍप्लिकेशन ऑफ डिफरंट इंटिग्रल टेस्ट Yes, sir. ऍप्लिकेशन ऑफ डिफरंट इंटिग्रल टेस्ट आहे याच्यावर विषय सांगला कोणीच काही बोलणार नाही. चला एकच लेसन आहे ऍप्लिकेशन डिफरंट इंटिग्रल एकच लेसन आहे. हाँ बेटा एक ही लेसन एप्लीकेशन डिफरेंट है उसी पे टेस्ट होगा. फाइंड द एरिया ऑफ द सर्कल यूजिंग इंटीग्रेशन. सर्कल का इक्वेशन है x² + y² = 9. ए आपको इस सर्कल का एरिया निकालना है बाय यूजिंग इंटीग्रेशन. कैसे निकालेंगे? कैसे निकालेंगे बाय यूजिंग इंटीग्रेशन? सर ती रेडियस काढलं. 9 रेडियस असते म्हणे. 3 है सर. 3 रेडियस. सर्कल का स्टैंडर्ड इक्वेशन क्या होता है जब सेंटर 0 0 होगा? x² + y² तो ये सर्कल कैसे होगा जिसका सेंटर ओरिजिन है और जिसका रेडियस रेडियस मतलब ये पॉइंट कितना हो गया? ये पॉइंट कितना हो गया? 0.3. इस तरीके से लिमिट 0 to 3 डालना. हाँ तो ये 0,0 हो गया और ये आपको पूरे सर्कल का एरिया निकालना है लेकिन हम सिर्फ इसका एरिया निकालेंगे into 4. इंटू 4 करेंगे क्योंकि सर्कल जो होता है जिसका सेंटर ओरिजिन होता है सिमेट्रिक होता है x और y एक्सिस क्या हो. तो यहाँ 25% पार्ट है सर्कल का. यहाँ 25 यहाँ 25 यहाँ 25. ठीक है जितना ऊपर होता है उतना नीचे जितना राइट में होता है उतना लेफ्ट में होता है. तो अगर मैं सिर्फ इतना ही ये चतकोर ये पोळीचा चतकोर पार्ट याचा जर मला एरिया काढायचा असेल तर ह्या कर्वचं इक्वेशन काय रे? x² + y² = 9. मला त्याला कसं लिहावं लागेल? इन टर्म्स ऑफ x. इन टर्म्स ऑफ x मला लिहावं लागेल. मग मी इन टर्म्स ऑफ x कसं लिहू रे? y² = 9 - x². y काय होणार? ±√9 - x². पण आपण व्हॅल्यू काय घेणार रे? प्लस. का बरं? सिन्स वी आर फाइंडिंग एरिया ऑफ द रीजन इन फर्स्ट क्वाड्रंट. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये हा बेसिकली y म्हणजे काय? हा जो फर्स्ट क्वाड्रंट मधला तुमचा कर्व आहे त्याच्यावरच्या पॉइंट बद्दल बोलतोय तो. आणि हा पूर्ण कर्व फर्स्ट क्वाड्रंट मध्ये तुमचा त्याच्यावर सगळे y कोऑर्डिनेट्स कसे असणार? पॉझिटिव्ह. म्हणून आपण काय घेणार? y पॉझिटिव्ह घेणार. मुद्दा मी तर प्लस मायनस आहे बेटा. मुद्दा मी तर प्लस मायनस काय नंतर करणं योगा. इथं प्लस मायनस घेतला आपण स्क्वेअर रूट घेतला आणि इथं काय केलं? प्लस केलं. काय केलं? प्लस. सिन्स y lies in first quadrant. आपण जो फाइंड करतो त्याच्याबद्दल बोलतो बरं का? म्हणजे नेहमी पॉझिटिव्ह घ्यायचं असतं. आपण नेहमी फर्स्ट क्वाड्रंटच करत असतो. इन जनरल जे काही प्रश्न विचारतात. बरं मग आता रे लिमिट खूप आहे. x मध्ये फंक्शन आहे. मग एरिया तेवढा चतकोर एरिया काढायचा म्हणजे काय असणार आहे? फंक्शन काय असणार? 9 - x² डक्स. हा डक्स असल्यामुळे अक्स ची लिमिट्स काय असतील? 0 to 3. रेडियस माहिती पाहिजे. रेडियस कशी काढली? स्टँडर्ड इक्वेशन ऑफ सर्कल काय असतं? विथ सेंटर 0,0 x² + y² = r². सेंटर रेडियस फॉर्म काय असतो? x - h होल स्क्वेअर + y - k होल स्क्वेअर = r². हे सेंटर असते h, k आणि रेडियस काय असते? r. असे म्हणजे ज्यावेळेस सेंटर अदर दॅन 0,0 असतो त्यावेळेस सर्कलचं इक्वेशन लिहिण्यासाठी हा फॉर्म आपण इस्तेमाल करतो. हा सेंटर रेडियस फॉर्म असतो सर्कलचा. बरोबर आहे? ठीक आहे. काय नाही हेच विचारलं काय नाही. ठीक आहे. मग फंक्शन तुमच्या जवळ लिमिट तुमच्या जवळ 0 to 3. न पाहता रूट ऑफ a² - x² dx याचं इंटिग्रेशन सांगायचं
सगळे पैसे घेऊन टाकायचे थांबा सर मी सांगतो हा. न पाहता सर मी सांगतो पैसे द्यायचे लगेच चुकला अटेम्प्ट तर विषय संपला हा चालेल हा एक्स रूट ऑफ झालं नाही सर रूट एक्स हा रूट एक्स नाही एक्स हा. इंटू हा रूट ऑफ हा ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर हा अपॉन हा, चल Two. चुकलं सांग. सर मी म्हणतो की x/2 हा. रूट ऑफ x स्क्वेअर मायनस x स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस x स्क्वेअर सर मी पण तेच आणि सांगितलं ना इंटू प्लस a स्क्वेअर Into म्हणलं तू. हा नाही प्लस a स्क्वेअर बाय 2 हा. आणि हे परत तसंच देऊन टाका सर तू कावर बोलतोय रे नाही बाबा, मी तुला देतो. तसंच देऊन टाक. Rating जाईल ते बोललो तरी. नाही मी सांगतो तो नाही ना तसं नाही ना ऐक ना. तुला पैसे द्यायचे. जाऊ दे ना. पैसे ऐकायचे की नाही ऐकायचे? बाबा, काही बाबा, मी सांगतोय तुला अरे यार सरांना माहिती होतं, सांगितलं म्हणून नाही लिहून टाकलं अरे यार. सर सांगणार आता होतं, चेक करा बरोबर आहे सर आपण काय करतो रे हे आपण 3 फॉर्म्युले डिराईव्ह केले होते बाय पार्ट्स वापरून आठवतं का आणि मी तुम्हाला हे डिराईव्ह करून दिले होते तुम्हाला हे पण सांगितलं होतं की बोर्डामध्ये एक विचारतात तुम्ही दिसते डिराईव्ह करून आठवतं का बाय पार्ट्स मध्ये हा आपल्याजवळ 1/1 वाले 3 फॉर्म्युले आहेत आणि न्यूमरेटर मध्ये असताना ते 3 फॉर्म्युले आहेत मग या तिन्ही फॉर्म्युल्यामध्ये काय कॉमन असतं x/2 a²/2 पहिला पार्ट काय असतो रे रूट ऑफ हे जसं असेल तसं असतं आणि याला डिनॉमिनेटर मध्ये लिहिल्याच्या नंतर काय इंटिग्रेशन येतं त्यानुसार हे असतं आता जर समजा इथे x² a² असतं तर log ऑफ x प्लस ते आलं असतं कारण 1/1 चं इंटिग्रेशन ते असतं ना आठवतं का मी सांगितलेलं हो सर. कळतंय का फक्त साइनचं बघा कुठलं तरी एक मायनस आहे मला वाटतं हेच मायनस आहे का नाही नाही सर a² ज्यावेळेस मायनस असतं म्हणजे x² - a² मध्ये मायनस आहे मायनस. कळते काय तुम्ही 2,000-1,000 रुपये फटका बसलो तुम्हाला हे जे तुमचे बरोबर असते फॉर्म्युले तर तू करायचे कसं? चला, तर हा बेटा 0 to 3 रूट ऑफ 3² - x² dx बाकीच्यांनी तर प्रयत्न बी नाही केला पैसे देऊन घाला. भेटली म्हणजे असते तेव्हा घरी पण जायचं घरी काय सांगेल? त्याला जाताना रावसाहेब घेऊन जावं लागलं सेक्रेटरी मागायला लागले चला सांगा फॉर्म्युला सांगा हा x/2 म्हणजे x/2 रूट ऑफ 9 - x². तसं पण चालतं नाही तसं द्यावं लागेल प्लस a²/2 म्हणजे 9/2 आणि साइन इनवर्स ऑफ x/a म्हणजे x/3 कसं आहे तू बरेच तिथं नाही कसं म्हणाले का बघ गेलं तू गेलं तू बरं आहे का आजार गेलं का आजार निघून गेला आजार होता का आरामात बोललो सर मी बाकीचे फक्त हे सांगत होतो. तर त्याच्या पाठीमागचा भाव तोच असतो एवढं लक्षात ठेव. मी किती छान आहे मला पान बोलवा नुसतं मला पान मी किती भारी हा चला अप्पर लिमिट 3/2 आणि इथं 0 इथं 0 ठेवलं तर सर 0 आपण लिमिट दोन सर पहिले आपण आता अप्परच लिमिट ठेवलं भाऊ 9 - 9 0 झालं हा. प्लस 9 खोसे 9/2 साइन इनवर्स 1 हे अप्पर लिमिट झालं मायनस लोअर लिमिट ठेवलं इथं 0 ठेवलं तर 0 हे 0 झालं Zero आणि इथं 0 ठेवलं तर 0 झालं म्हणजे लोअर लिमिट ना अख्खं 0 कळते उरलं काय रे 9/2 इंटू साइन इनवर्स 1 म्हणजे Π/2 हे पण कसं असतं माहिती का असं म्हणायचं साइन इनवर्स 1 म्हणजे थीटा मग हा साइन इनवर्स इकडचं इकडे गेलं तर काय झालं 1 = sin थीटा मग कोणता अँगल आहे की ज्याच्या साइन रेशोची व्हॅल्यू 90 म्हणून मग π/2 म्हणजेच काय झालं 9π/2 हा झाला फक्त चतकोर कोळीचा एरिया आपले टोटल सर्कलचा एरिया काय एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू 4 times 9π/4
4 4 गेले 9 पाय स्क्वेअर गेले. ठीक आहे बेटा. तुम्ही तुमचं उत्तर बरोबर आहे. समजा हा प्रश्न तुम्हाला विचारण्यात आला, समजा आता असा प्रश्न याच्यात विचारत नाही कशात सीईटीचा विचार, कारण तुम्ही काय इंटिग्रेशन वापरणार, तुम्ही सर्व पायर स्क्वेअर करणार. हा तेच मी आज तेच बोललो मागायचं. खूप छान बोलते रे तू. आपण काय करणार, पायर स्क्वेअरच करणार ना, डायरेक्ट 9 पाय येणार. आत 3 आहे, पायर स्क्वेअर 3चा स्क्वेअर नाही. त्याच्यामुळे हा विचारला तर बॉर्डर विचारते, सीईटीत नाही विचारणार. कारण त्यांनी काय प्रश्न विचारलेला, फाइंड द एरिया ऑफ द सर्कल बाय फाइंड द एरिया ऑफ द सर्कल बाय युजिंग इंटिग्रेशन असं त्यांनी विचारलेले. आणि मेथड कुठे विचारू जाऊ शकता जिथे डिस्क्रिप्टिव्ह वे असेल. सीईटीत काय त्यांना माहिती तुम्ही इंटिग्रेशन वापरून सोडवले, काय घेतलं नाही. कळतंय का? ठीक आहे, लिहा. झालं का? याच्यामध्ये महत्वाची गोष्ट काय होती ओंकार, तुम्हाला एक तर सर्कलचं इक्वेशन माहिती पाहिजे, ज्याच्यावर तुम्ही रेडियस करणार. रेडियस माहिती तर तुम्हाला काय भेटेल, लिमिट्स भेटली. लिमिट्स भेटले तुम्हाला हे कळलं की सिमेट्रिक असतं ते एक एरिया काढा 4 ने मल्टिप्लाय करा. ठीक आहे, झालं का? क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन ए, तुम्हाला काय करायचं, फाइंड द एरिया ऑफ द इलिप्स युजिंग इंटिग्रेशन. हा विचारला जो युजिंग इंटिग्रेशन आहे, फक्त फाइंड द एरिया ऑफ द इलिप्स विचारला जाऊ शकतो, कारण तुम्हाला माहिती आहे दुसरा फॉर्म्युला एरियाचा. इलिप्सचा एरिया काढायचा दुसरा फॉर्म्युला माहिती आहे का? नाही. तर हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. इलिप्सचं इक्वेशन काय आहे, x² बाय 25 प्लस y² बाय 16 इक्वल्स टू 1. आता याच्यामध्ये हा इलिप्स कसा असतो, मी तुम्हाला इलिप्स शिकवलेलं आहे थोडंसं, बरोबर आहे. काय कसं शिकवलं तुम्हाला मी, x² बाय a² प्लस y² बाय b² इज इक्वल्स टू 1. हे एक इक्वेशन इलिप्स. याच्यामध्ये जर x च्या खाली दिलेला नंबर म्हणजे a हा जर ग्रेटर दॅन b असेल तर इलिप्स कसा असतो रे, हॉरिझॉन्टल असतो. कळतंय? त्याला इलिप्स समजा. कळतंय? आणि जर a लेस दॅन b असेल तर व्हर्टिकल इलिप्स असतो. आपल्या इथे a कोण आहे रे, 25. a 5 आणि बी 4. म्हणजे कोण ग्रेटर आहे, ए म्हणजे x च्या खालचा कोएफिशियंट. कळते? तो ग्रेटर आहे म्हणजे आपल्या जो हॉरिझॉन्टल वाला इलिप्स आहे असा. ठीक आहे. बरं याच्यामध्ये हा कोण असतो रे, हे कोण असतं, a, 0. हे कोण असतं, 0, b. लक्षात येते? मग आता दिलेल्या इलिप्स साठी आपल्याला माहिती, दिलेला इलिप्स कसा आहे रे, x² बाय सगळ्याचे पेन आहे बस वाजवी इज इक्वल्स टू 1. एवढा a ची व्हॅल्यू काय आहे, हे काय आहे 5. हे काय होणार रे, a, 0 म्हणजे 5, 0 आणि 0, b म्हणजे 0, 4. ठीक आहे. मग आता हा पण सिमेट्रिक असतो. मग तुम्ही फक्त एवढा एरिया काढा आणि त्याला 4 ने मल्टिप्लाय करा, विषय संपला. कळते? मग काय करणार रे, लिमिट्स काय असणार आहे, 0 to 5. हे जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही लिमिट्स काढू शकणार नाही. आता राहिला प्रश्न इक्वेशन असेल तर त्याला y इन टर्म्स ऑफ x तुम्हाला लिहावं लागेल. y इन टर्म्स ऑफ x कसं लिहिणार, y² बाय 16 इज इक्वल्स टू 1 मायनस x² बाय 25. म्हणजेच काय येणार, 25 मायनस x² बाय 25. म्हणजेच y² इज इक्वल्स काय झालं 16. म्हणजे y² इज इक्वल्स काय झालं 16 इन ब्रॅकेट 25 मायनस x² बाय 25. y इज इक्वल्स टू काय, प्लस मायनस 4 बाय 5 रूट ऑफ 25 मायनस x². 5 minus x होईल ना 25 y² मायनस x² ना, तर 25 मायनस x² लिहितो ना असं. नाही डायरेक्ट रूट काढायचं. खोसे खोसे अशा कशी तुम्ही खोसे y इज प्लस और मायनस आहे, तर आपण फक्त काय घेणार आहे प्लस, कारण आपण फर्स्ट क्वाड्रंट मध्ये काय खोसे. तू काय बोलतो, तुला कळतंय का, स्क्वेअर रूट घेतलं तर याचं म्हणणं हे तर आपण 4/5 लिहिलं, त्याचं म्हणणं ह्याचं स्क्वेअर रूट 5 घ्या, रूट काढ हे म्हणणं कशाचं हे वरचं रूट काढा, काढून टाकू. हां 5 लिहून 25 चं रूट तसं होतं खोसे. 5 minus x आहे ना सर,
अरे ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर म्हणजे ए प्लस बी ए मायनस बी होतं. अरे मग तसाच होता सर. बरोबर आहे. ध्यान से देखिए इस आदमी को ये जिंदाड़े मैच क्या करेगा. तो ये तुला कळतंय का तू काय बोललेलं ते 25 मायनस एक्स स्क्वेअर आहे आणि तू म्हणतोय त्याचं स्क्वेअर रूट कसं घ्या. हे असंच लिहिणार ना तू. ही एक साथ आहे ना. हे काय असं आहे का. हे जर असं असतं तर स्क्वेअर रूट कॅन्सल झालं असतं. तू जे म्हणतोय ना 25 चं वेगळं घ्या आणि याचं वेगळं घ्या म्हणजे तू हा नवीन नियम तयार करतोय जो की नसतो. कळतंय का. जर असं असन तर ओके. लक्षात आलं का. तुला काय झालं नेमकं असं कसं काय मध्येच तू इकडे काय विचारलं आज कसं काय. बोल ना बरं तू. अरे किती अर्धात बोललो सर येतच ऐकायला आता. सुधर रे सुधर. हे पाय लिमिट काय आहे. 0 to 5. मग एरिया काय येणार. हा चक्कर एरिया बरं का. 4/5 0 to 5 4/5 को बाहर लिया बेटा. फिर a स्क्वायर माइनस मतलब 5 स्क्वायर माइनस x स्क्वायर dx. तो a स्क्वायर माइनस x स्क्वायर का इंटीग्रेशन कौन बताएगा बेटा. अभी तो देखा ना तरी भी एक जण तरी असं जे चुकीचं सांगेल. बघायचं का. हा सर. बघायचं का. हा चला. वेगळी सांग. हा शास्त्री. हा ओंकार बरोबर सांगितले. हा ओंकार 2 जागे. असं काय पाहिजे आता बघितलं तुम्ही. तुम्ही तिघे बी नाही सांगलं. सांग तू सांगतो. x/2 हा root of a square minus x square x square upon नहीं a square upon x sin inverse x by x square upon नरोडे x/2 under root a square minus x square sin inverse x by x/2. चेतन यश सर x/2 root a square minus x square plus a square by 2 sin inverse x by. आलं लक्षात. मग एक म्हणलं होतं मी किती सापडले. तुम्ही मोजलंच नाही. 4/5 ठीक है. बाहर रहेगा इसका इंटीग्रेशन रहेगा x/2 मतलब x/2 रूट ऑफ 25 माइनस x स्क्वायर. फिर प्लस प्लस 25 a स्क्वायर बाय 2 sin inverse of x by 5. x by 5. लिमिट लिमिट किती है 0 to 5. चला तो 4/5 बाहर. अब सबसे पहले अपर लिमिट सब्स्टिट्यूट करते हैं तो ये 0 बन जाता है. और यहाँ पर क्या बनेगा 25/2 into pi/2. सर 25/2 pi/2 ना. हा, direct. 1 होऊन जाईल डायरेक्ट. म्हणजे लोअर लिमिट ठेवलं तर हे 0 होऊन जाईल आणि हे 0 झाल्यामुळे साइन इनवर्स 0 0 हे 0 होऊन जाईल. म्हणजे आन्सर काय येईल 4/5 into 25 into 5/4. दोन दोन मध्ये 4 4 उडाले 5 बघा 25 5 times pi. 25 therefore total area of ellipse total area कितना आएगा 4 into 5 pi that is 20 square units. ठीक है आगे बढ़ते हैं. क्वेश्चन नंबर 4 तुरंत देखेंगे. क्वेश्चन नंबर 4 20 pi 20 pi 20 pi
Find the area of the region lying between the parabolas. नंबर 1. मज्जा वाटते खूप हा. दोन पॅराबोला दिलेत आणि त्यांच्यामध्ये अडकलेल्या रिजनचा एरिया काढायचा आहे. 3 प्रश्न आहेत असे. ओ 3 आहेत. y = 4x हा एक पॅराबोला आहे, x = 4y हा एक पॅराबोला आहे. असाच एक दुसरा प्रश्न आहे, तिसरा प्रश्न आहे. या तिन्ही प्रश्नांमध्ये काय केलेले, दोन पॅराबोला दिलेत आणि त्यांचं इंटरसेक्शन जे काही असेल त्याच्यामध्ये अडकलेला जो एरिया असेल तो तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. कसं करणार सांगा बरं. पॉइंट ऑफ इंटरसेक्शन एकच सोडू तुम्ही, सांगा कोणतं सोडू तीन पैकी. हो हेच सोडलं पहिल्यांतर सर कोणता सोडू तर हे तर स्टँडर्ड पॅराबोला आहेत ना रे. हा सर y = 4x म्हणजे कसा असतो पॅराबोला, ओपनिंग टुवर्ड्स पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस बरोबर आहे. आणि याचा वर्टेक्स 0,0 हा. आणि दुसरा पॅराबोला कसा आहे, x = 4ay अपवर्ड. पॉइंटिंग टुवर्ड्स पॉझिटिव्ह. मग काय कोणता एरिया काढायचा तुम्हाला, हा एरिया फाइंड आउट करायचा आहे फक्त दोघांच्या मध्ये अडकलेला. कळते का, दोन बीच में फसवा एरिया निकालना आहे ना. मग आता मला सांगा, तुम्ही हा जो यांचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे इथून तुम्ही परपेंडिक्युलर ड्रॉ करणार, बरोबर आहे. हा कोणता आहे रे, y = 4x बरोबर. म्हणजे फंक्शन काय झालं, y = 2√x. आणि हा पॅराबोला कोण आहे, x². हे तुमच्यामुळे x² = 4y म्हणजे y काय झालं रे, x²/4. ठीक आहे. हे फंक्शन आता करणार काय रे, एकदा हे लिमिट काढूयात फक्त. एकदा लिमिट माहित झालं 0 to x ची व्हॅल्यू काय आहे, याच्या खालचा पूर्ण एरिया काढून घेऊ. परत हे फंक्शन घेऊयात, याच्या खालचा पूर्ण एरिया काढू त्याच लिमिट मध्ये आणि मोठ्यातून छोटा वजा करू. सर सायमल्टेनियसली सॉल्व केलं त्याचं हे मिळत लिमिट बस लिमिट्स भेटेल. हाँ, limit. साइमल्टेनियसली सॉल्व करें जिसके लिए लिमिट मिल जाएगा. एक बार लिमिट मिला तो फिर काम खत्म हो जाएगा. ठीक है. नाही समजलं सर. हाँ समजलं नाही. समजलं नाही. काय त्याला समजलं नाही. समजलं नाही का, अरे काही नाही. हे बघ, एक हा पॅराबोला आहे आपला आणि हा दुसरा पॅराबोला आहे. आपल्याला हा एरिया काढायचा आहे ना, तर मला सांग, हा कर्व आहे आपला, बरोबर आहे. इथून हा कंप्लीट एरिया आपण फाइंड आउट करणार, पण त्यासाठी आपल्याला काय माहिती पाहिजे, 0 पासून हा पॉइंट कुठे आहे. 0 ते किती आपण लिमिट देतो ना, असं 0 ते. मग हा पॉइंट काढण्यासाठी आपण काय करणार, पहिले या दोघांना सायमल्टेनियसली सॉल्व करणार. मग हा जो वरचा कर्व आहे त्याच्यासाठी हे फंक्शन घेणार आणि हा पूर्ण खालचा एरिया काढणार. परत हा दुसरा कर्व घेणार, त्याच्या खालचा पूर्ण एरिया भेटणार. म्हणजे पहिले तुम्ही हा पूर्ण एरिया काढला, त्याच्यानंतर फक्त हा काढला खालचा, मग पूर्ण एरिया मधून हा खालचा वजा केला तर तुम्हाला कोणता एरिया भेटेल जो आपल्याला पाहिजे तो. कळते, हा एरिया हा भेटून हा काढायचा. आलं लक्षात. हा, तर मग आता आपलं टार्गेट काय आहे रे, आपल्याला पॉइंट ऑफ इंटरसेक्शन फाइंड आउट करायचं. मग आता काय करायचं, y ची व्हॅल्यू याच्यामध्ये टाका, y ची व्हॅल्यू टाका. ह्या इक्वेशन वरून y ची व्हॅल्यू काय भेटली आपल्याला, x²/4 याच्यामध्ये ठेवली. तर पुट y = x²/4 in y² = 4x. म्हणजे पुन्हा गावा तुम्ही जेव्हा 4-5 महिन्यात उघडून पाहाल त्यावेळेस तुम्हाला कळलं पाहिजे की नेमकं काय केलं. y ची व्हॅल्यू काय, x²/4 चा स्क्वेअर बरोबर, 4th पॉवर उलटा. दिस इज इक्वल्स टू 4x. म्हणजे काय होणार आहे, x raised to 4/4 16. हे कोणी पे ठीक है. x³ ठीक है बेटा, अब तक x4 है. सर 4x = 4. x की वैल्यू 4 है. हाँ सर बरोबर आहे सगळं. सर x = 4 आला ना सर. शांत बैस. x raised to 4 - 64x = 0. x कॉमन निघणार, उरलं काय, x³ - 64 = 0. x x = 0, x³ = 64 x ची व्हॅल्यू किती आली, 4. ते म्हणत होता का तो. हाँ 0 4. तो ये क्या हो गया फिर,
ये पॉइंट क्या होगा सर 4 y एक्सिस का y काढायचं राहिलं. वाय काढायची गरज नाही आपल्याला निशाणा झाला वाय काढ बरोबर आहे ना वाय काढायची गरज नाही वायची काय गरज आहे आपल्याला कारण आपण फंक्शन एक्स मध्येच घेतो ना हा? बरं आहे का आला का झाली झोप खरं सांग नाही ना हाय बाबा लय अवघड आहे. चला आता मेन मोठा एरिया काढूयात आपण कोणतं घेणार आहे पॅराबोला y equal to 2 root x. y इक्वल्स टू 2 root x. 2 टाइम्स रूट एक्स डक्स 0 ते 4. 4 हा झाला एरिया नंबर 1 आपण A1 म्हणतो तर 2 ला बाहेर घेतलं इंटू 2/3 x रेज टू 3/2 0 टू 4 म्हणजे हे झालं बेटा 4/3 एक 4 रेज टू 3/2 मायनस 0 म्हणजे काय झालं रे 4/3 4/3 4 रेज टू 1/2 मतलब 2 2 रेज टू 3 8 32/3 आलो वापर 32/3 मायनस 32/3 64 हे काय करलं लक्ष दे 32/3 64/3 128/3 असं शब्द नसतं याच्यात बी 64 by 3. आता पुढे काय चित्र ते काय नाही गायचं नुसती येड झाली काहीच नाही कामाचं राहिले A2 0 to 4 हा बेटा y is equals to क्या लेना है x square by 4. x square by 4 डक्स है तो 1/4 को क्या करेंगे बाहर लेंगे तो x cube by 3 64 by 3. 0 to 4 तो 1/12 64 minus 0 काय काहीच म्हणजे 64/12 4 3 12 16 64 नाही. 16/3 तो बेटा ये A2 आया लेकिन हमें क्या फाइंड आउट करना था A तो A क्या है A है A1 minus A2 तो A1 कितना है बेटा 32/3 और ये कितना है 16/3 तो आंसर क्या मिलना चाहिए 16 by 3. स्क्वेअर युनिट म्हणजे बघा आता ही काय स्टँडर्ड फिगर होती का रे पण डिफरंट इंटिग्रल मुळे शक्य झालं की नाही याचा एरिया काढणं लक्ष देते का लिहा लिहा फोटो काढून घेता फोटो काढता फोटो काढता बेटा चला भाऊ, आज जर झालं ना आज जर संपलं आपलं तर प्रत्येकाला 100 रुपये लक्ष देते का क्वेश्चन नंबर 4 मधलं सेकंड अँड थर्ड 9/4 करायचं फक्त y² = 9/4x सेमच आहे करून टाका ठीक है पर आंसर क्या है आंसर सेकंड का 4 है थर्ड का 1/3 है आगे क्या जब फिर से करो फिर क्या लेने का फिर करो बा है ना फाइंड द एरिया ऑफ द रीजन इन द फर्स्ट ए फाइंड द एरिया ऑफ द रीजन in first quadrant bounded by the circle and the x axis and the line circle the equation सांगा x square plus y square equal to 2. line equation सांगा Radius 2 sir. x अरे सर line equation सांगा x equals to y root y 3. root 3. x equal to y y root root 3. असं 3. हा. रूट 3 y म्हणायचं y त्यांनी जर दिलं तसं वाचलं पाचशे नंबर क्वेश्चन ठीक आहे तुम्हाला काय करायचं हे लक्षात घ्या तुम्हाला एक सर्कल दिलेलं आहे ज्याचं सेंटर काय आहे रे 0,0. हा म्हणजेच Radius 2. म्हणजेच काय होईल रेडियस किती रे दोन. म्हणजे 2,0 झालं हे 0,0 ही लाईन ओरिजिन मधून पास होती का हो कॉन्स्टंट आहे का याच्यात नाही मग लाईन पास होणार की नाही हो. होणार लाईन ओरिजिन मधून पास होती कशी होती माहिती नाही अशी होती समजून घ्या. ठीक आहे मग आता तुम्हाला काय करायचं सर्कलचे इक्वेशन याला सायमल्टेनियसली सॉल्व्ह केलं की यांचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन भेटून जाईल कळते बरोबर आहे ना पण त्यांनी काय सांगितलेले तुम्हाला लाईन सर्कल आणि एक्स ॲक्सिस
यांच्यामध्ये फसलेला पण पहिल्या क्वाड्रंट मधला रिजनचा एरिया काढायचा. कळते का? लाईन सर्कल एक्स ऍक्सिस आणि पहिल्या क्वाड्रंट म्हणजे एरिया कोणता काढायचा रे? सर ते आपल्याला पूर्ण एरिया काढावा लागेल ना. एवढंच काढायचं आहे फर्स्ट क्वाड्रंट म्हणजे वरचा येणार का? एक्स ऍक्सिस सोबत आहे का तू? नाही. प्रश्न नीट समजायचा. एक्स ऍक्सिस सर्कल लाईन यांच्यामध्ये फसलेला एरिया. याचा प्रॉब्लेम काय होणार माहिती का आपण? लिमिट ज्यावेळेस तुम्ही घेणार आहेत, लिमिट ज्यावेळेस तुम्ही घेणार आहेत, लिमिट ज्यावेळेस तुम्ही घेणार आहेत त्यावेळेस लक्षात घ्या इथून तुम्हाला काढावं लागणार आहे. कळतंय का? तुम्हाला जो हा कोऑर्डिनेट भेटणार आहे ना तो ऍक्च्युअली इथपर्यंतच पॉईंट भेटणार आहे. म्हणजे तुम्हाला इथून इथपर्यंत साठी एक फंक्शन घेणे, इथून इथपर्यंत साठी एक घेणे. ऍक्च्युअली तुमच्याकडे 0 ते 2 पर्यंत आहे, पण 0 ते 2 पर्यंतची लिमिट धड तुम्ही लाईन साठी बी वापरू शकत नाही आणि धड तुम्ही या बारक्या पार्ट साठी बी वापरू शकत नाही. कळतंय का? लक्ष येते का? तुम्ही म्हणणार काय? तुम्ही काय करणार? 0 ते 2 f of x dx लिहिणार. 0 ते 2 हा 2 आहे ना, 0 ते 2 f of x dx लिहिलं. आता आपण काय करणार माहितीये का? हा पॉइंट पहिले फाइंड आउट करून मग तुम्हाला पुढे सांगतो. हा काय करत असतो तू? हा बेटा x is equals to y root 3. y ची व्हॅल्यू x मध्ये ठेवून देऊ किंवा x ची व्हॅल्यू आता x ची व्हॅल्यू y मध्ये ठेवणं सोपं आहे. तर हा put x is equals to y root 3 in x square plus y square is equals to 4. तो x is equals to y root 3 इसके क्या होगा? y root 3 whole square हा किती येणार आहे? 3y square म्हणजे 4y square म्हणजे y square is equals to 1. 4 कॅन्सल म्हणजे y ची व्हॅल्यू काय येणार आहे? 1 प्लस मायनस 1. पण आपण कोणते क्वाड्रंट घेतले? म्हणजे 1 प्लस मायनस 1. दिस इम्प्लाइज y is equals to 1. x equal y is equals to जर 1 असेल तर x is equals to root 3. x काय असणार आहे? root 3. x जर root 3 आहे तर हा पॉइंट काय झाला रे? root 3,1 झाला आहे. बरोबर आहे. आणि हा पॉइंट काय झाला? root 3,0. मग आता आपण आपल्या लिमिटला स्प्लिट करणार दोन हिस्से. हो कसं दोन हिस्से? 0 ते root 3 f of x root 3 to 2 plus root 3 to 2 f of x. मग आता f of x 0 ते root 3 पर्यंत f of x कोणतं घेणार तुम्ही? फक्त लाईन दिसते का लाईन? 0 ते root 3 पर्यंतचा जो एरिया आहे तो कोणाच्या अंडर आहे? फक्त लाईनच्या अंडर आहे. कळते? मग एरिया तुम्हाला हा जर एरिया काढायचा असेल तर तुम्ही हाफ इंटू बेस इंटू हाईट बी काढू शकता. नाही येणं काढायचं येणं काढा. आता लिहिलेले ते काढून बघा. हाँ तो 0 तो रूट 3 के लिए क्या लेंगे फिर? 0 तो रूट 3 के लिए क्या लेंगे? y is equals to लाइन का इक्वेशन क्या है? x by root 3. x by root 3 इन टर्म्स ऑफ x लिखना पड़ेगा ना. ये तू काय करणार झालं बरं का? सर नाहीतर मग तेवढं त्या पहिल्या क्वाड्रंटच्या कर्वचा आपण काढलं एरिया आणि नंतर मग ट्रायंगलचा मायनस केलं तर मग लिहून टाकतो. पण निघणार नाही ना पहिल्या क्वाड्रंटचा. तेवढं 0 to 2 टाकून नाही एक लक्षात घे. पहिल्या कोणता म्हणलं तू? ते फक्त तेवढं आहे. एवढा पूर्ण हा फक्त त्याच्यातून ट्रायंगलचा वजा केला. आपल्याला जो काढायचा तोच वजा करायचा असतो. आपलं तिकडलं काढायचं. आपल्याला हा पूर्ण काढायचा आहे. हा 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 प्लस हा करणार आहे आपण आता. आपल्याला हा पूर्ण काढायचा आहे. हा काढला हा वजा केला तर हा निघेल आणि हा निघेल. काय फायदा त्याचा? कळतंय का? लक्ष देते? हो सर. मग रूट 3/2 साठी काय आहे रे फंक्शन? सर्कलचं इक्वेशन हे बघा हे एक्स ऍक्सिस आणि हा लाईन रूट 3 to 2 आणि हा कर्वचं इक्वेशन काय आहे? y square is equals to x 4 minus x square म्हणजे y is equals to root of 4 minus x square म्हणजे y square is equals to 4 minus x square y is equals to root of 4 minus x square हे काय ना root of 4 minus x square reductions. आलं लक्षात?
हाँ चल पुढे आता करेंगे कैलकुलेशन। तो बेटा 1/√3 बाहर आएगा तो यहाँ आएगा x²/2 √3 और यहाँ पर आएगा 0 प्लस इसका इंटीग्रेशन क्या आएगा a² - x² अभी देखा था x/2 √4 - x² प्लस a²/2 16/2 बरोबर आहे सर? 8 नाही 8 4/2 बराबर लिमिटचा स्क्वेअर आहे ना भाऊ हो सर साइन इनवर्स ऑफ x/2 ठीक है इसके लिमिट्स √3 to 2 √3 रखा बेटा यहाँ पर 1/2 √3 बाहर ले ये 2 को बाहर लिया √3 का स्क्वायर किया तो क्या आएगा 3 प्लस इधर देखना अभी अपर लिमिट रखा तो ये पार्ट 0 हो जाएगा और ये पार्ट क्या हो जाएगा 4/2 × π/2 सही है माइनस लोअर लिमिट रखा है अभी लोअर लिमिट रखा है यहाँ पर तो क्या होगा √3/2 √3 का यहाँ रखा √3/2 √3 का स्क्वायर 3 4 - 3 1 ये √3 आएगा प्लस 4/2 साइन इनवर्स ऑफ √3/2 क्या आता है 60 π/3 ठीक है बेटा हाँ बेटा ठीक है बेटा √3/2 तो ऊपर क्या है 3 मतलब √3 × √3 एक √3 चला जाएगा इसकी मजा √3/2 some students are enjoying too much mathematics 4/4 mathematics is enjoyed by pi mathematics is enjoyed too much by some students passive pi √3/2 pi minus 4 कैंसिल हो जाएगा pi माइनस √3/2 3 2 6 माइनस 4π/6 तर हे √3/2 गेलं हाँ सर pi माइनस 4π/6 म्हणजे 6π माइनस 4π/6 म्हणजे मतलब 2π/6 मतलब π/3 सॉरी 5/3 नहीं π/3 स्क्वेअर कळते मला असं वाटतं तुम्हाला आयडिया आली असेल रे आता हे कसं करायचं ते हे क्वेश्चन कसे सॉल्व करायचे कारण स्टँडर्ड ग्राफ दिलेले असणे फक्त व्यवस्थित लक्ष आता याच्यामध्ये बऱ्याच जणांचं काय गलतफहमी झाली असते माहिती का की तुम्हाला हा एरिया काढायचा आहे ना आपण नेहमी पॉइंट ऑफ इंटरसेक्शन पासून परपेंडिक्युलर ड्रॉ करतो त्याच्यामुळे आपल्याला कळलं की हा आणि हा वेगळ्या लिमिट्स मध्ये येतो जो एरिया आपल्याला काढायचा आहे तो दोन कर्वच्या अंडर येतो एक लाईनच्या आणि एक सर्कलच्या पार्टच्या अंडर येतो मग इथून एवढा काढण्यासाठीची स्ट्रॅटेजी वेगळी असणार आहे आणि इथून एवढं काढण्याची स्ट्रॅटेजी वेगळी असणार आहे हे कळणं आवश्यक आहे लक्षात येते का हे कळणं जास्त आवश्यक आहे लिहा बघ हा पाहत राहतो नुसते पाहत राहतो लिहा लिहित आहे का करून तुमचं लिहा आज एक्स्ट्रा लेक्चर मध्ये तो होणच जाईल असं मला सॉरी अरे तू त्यांना बाबा सांगा हा बेटा ए find the area of the region bounded by the parabola y² is equal to x and y is equal to x in the first quadrant काय विषय होतं आपण तसंच आहे ना हाँ सर इन द फर्स्ट क्वाड्रंट म्हणतोय ना y² is equal to x म्हणजे कोणता पॅराबोला हा अशा पद्धतीचा आणि y is equal to x म्हणजे काय बारी झालं का असं घेऊ थोडंसं लहान मागच्या याच्यामध्ये काय होतं विथ एक्स ऍक्सिस होता ना आता बाउंडेड बाय पॅराबोला लाईन आहे आणि इन फर्स्ट क्वाड्रंट आहे कळतंय का म्हणजे कोणतं काढायचं फक्त एवढंच काढायचं एवढंच आपण याची पहिले काढलंय सिंपल आहे हे दोघांचे यांनी हा पॉइंट काढा हा काढा एरिया आणि त्याच्यामध्ये ट्रायंगलचा वजा करा 8/3 सिंपल आहे सेम आहे काही करता 8/3 उत्तर काय होतं उत्तर काय 8/3 हे तर बघून मी सांगू शकतो तुम्ही मागे बघून नाही फॉर्म्युला मग 1/6 आहे झालं तुझं फाऊल भेटली का स्टँडर्ड फॉर्म्युला वापरायची
हे फक्त सांगा मला फाइंड द एरिया इनक्लूडेड बाय द सर्कल अँड द लाईन इन द फर्स्ट क्वाड्रंट. हा बघा सर्कलचं इक्वेशन सांगा. x plus y equals to 1. सर्कलचं इक्वेशन तुम्हाला कळतंय का? वाटत नाही तसं. रेडियस रे 1. लाईन x plus y is equals to 1. तुम्हाला एरिया कोणता काढायचं सांगितलं आहे? एरिया enclosed between the circle and the line in the first quadrant. लाईन आणि सर्कलच्या मध्ये फसलेलं समजा लाईन, आता ही लाईन पासिंग थ्रू ओरिजिन आहे का? x plus y is equals to plus c आहे ना, याच्यामध्ये कॉन्स्टंट आहे ना, लाईन पासिंग थ्रू ओरिजिन नाही. आता ही लाईन काढावं लागेल, बरोबर आहे. लाईन काढण्यासाठी लाईनचं कोऑर्डिनेट लाईनचं x इंटरसेप्ट y इंटरसेप्ट सांगा बरं काय. याला लिहा ना असं x by 1 plus y by 1 is equals to 1. हा फॉर्म लक्षात नाही का? x by a plus y by b is equals to 1. हा x इंटरसेप्ट हा y इंटरसेप्ट. 1,0 आणि 0,1 हा 0,1 या पॉइंट मधून पास होणारी लाईन आहे तुमची अशी. कळतंय का? निवड या लेवल कवा ओरिजिन मधून नका आणि जर लाईन बघायचं जरा काय बाप हे कळलं नाही कुणाला. कळलं सर. काय केलं नरवडे? वांकी काय? नरवडे बरोबर आहे. काय केलं? एक तू वांकी देस. हा काय केलं रे? लाईन कुठून पास होती हे बघितलं. हे 1,0 हे 0,1 आहे का? कारण रेडियस आहे. आणि लाईन कसं असतं माहिती का? आता ही लाईन आहे x plus y इक्वल टू, ह्याचा ग्राफ काढायचा. ती जुनी पद्धत गेली, संपली आता. का तुम्ही टेबल वगैरे काढणार, पॉइंट काढणार. सोपी पद्धत काय आहे लाईनचा ग्राफ काढायची? x इंटरसेप्ट y इंटरसेप्ट काढा. कसं काढतं x इंटरसेप्ट y इंटरसेप्ट? एक डबल इंटरसेप्ट फॉर्म वापरा. नाही x इंटरसेप्ट काढायला y 0 ठेवा, y इंटरसेप्ट काढायला x 0 ठेवा. आता लाईनचं इक्वेशन दिले x plus y equals to 1. ही लाईनचा x इंटरसेप्ट म्हणजे ही लाईन x ऍक्सिसला कुठं कट करते? या लाईनचे x इंटरसेप्ट म्हणजे काय? ही लाईन x ऍक्सिसला कुठं कट करते? y ची व्हॅल्यू 0 ठेवा. पुट y equals to 0 केलं की जे काही भेटेल ते x इंटरसेप्ट असणार आहे. म्हणजे तुमची लाईन x इंटरसेप्ट म्हणजे 1,0 झाला. म्हणजे तुमची लाईन 1,0 मधून पास होतीये. सुपे कर. आणि पुट x is equals to 0 ठेवलं तर y ची व्हॅल्यू काय भेटते? 1. y ची व्हॅल्यू 1 म्हणजे y is equals to 1 म्हणजे काय? 0,1. y इंटरसेप्ट आहे ना तो. तुमची लाईन ह्या दोन पॉइंट मधून पास होतीये. मग ती लाईन काढली. मग आता सांगा एरिया कोणता काढायचा आपल्याला? एरिया इनक्लोज्ड बिटवीन सर्कल अँड लाईन. सर्कल अँड लाईन इन फर्स्ट क्वाड्रंट. पण सर्कल आणि लाईन मधला एरिया कोणता आहे? हा एरिया. हो सर. मॅगीचे नुडले और बॅग. तुम्ही म्हणतो नूडल्स आणि नुडले म्हणतो. मैगी के नूडले. तो हमें मैगी के नूडल्स का एरिया निकालना है. कैसे निकालेंगे? ये 0 to 1 आपका लिमिट है. बिना इंटिग्रेशन पाय आर स्क्वेअर टाकून द्या. नंतर त्याची हाफ इंटू बेस इंटू हाइट 1/2 पाय आर स्क्वेअर म्हणजे आणि डिवाइडेड बाय 4. वैसा निकाल सकते हो आप. पाई आर स्क्वायर मतलब सर्कल का एरिया निकालो, फिर उसको 4 से डिवाइड करो, है ना? तो सबको एरिया निकलेगा. फिर सबको एरिया में से ट्रायंगल का एरिया हटाना है. ऐसा करो आप. बोर्ड में भी ऐसे ही करो, 0 मार्क मिलेगा. कर सकते हैं, लेकिन टॉपिक क्या चल रहा है बेटा, वो नजरिया चाहिए. यस सर. तो फिर बनाओ आपके हिसाब से. Make it simple. एवढे याचे झालं म्हणून ठीक आहे, पण हा अप्रोच माहिती पाहिजे की नाही? यस सर. मग इतका शाइनिंग आ गया और गाजू कहीं कहीं शाम को बात करें. ये लेंगे, इसके लिए फंक्शन क्या होगा?
y इन टर्म्स ऑफ x लिखना होगा ना, तो 1 माइनस x स्क्वायर y इज इक्वल टू 1 माइनस x और लिमिट 0 से 1 तक होगी। वो जो भी निकलेगा उसमें से आप ट्रायंगल का एरिया हटाओ, या तो ट्रायंगल का एरिया निकालो या फिर ये लाइन का फंक्शन लेके फिर 0 से 1 लेंगे। ठीक है, यही नहीं 8 क्वेश्चन भारी है। ठीक है, 8 9 10 दोन्ही पण तिन्ही पण आपण करूया। हां ठीक है, आज यही करो। फिर 8 9 10 1:30 बजे करना है और 8 9 10 1:30 बजे करके कुछ और भी क्वेश्चन करेंगे।